मित्र हो, सर्वांना नमस्कार. इयत्ता 9वी गणित भाग 1 प्रिपरेशन फॉर द टर्मिनल एक्झामिनेशन गणिताच्या सामायिक परीक्षेच्या तयारीमध्ये आपण प्रॉब्लेम सेट 2मध्ये आहोत. वास्तव संख्या रिअल नंबर्स ह्या लेसनमध्ये 9वीच्या मुलांना तो प्रश्नसंच सामायिकपूर्वी सगळा प्रश्नसंच सगळे मॅथ्स 1, 2चे पूर्ण व्हावेत आणि मग अभ्यासक्रम तर आपला पूर्ण झालाच आहे, पण प्रॉब्लेम सेटमधल्या ही शंका कुशंका ह्या सगळ्यांचं सोल्युशन व्हावं. पहिल्यांदाच दिवाळीच्याही तुम्हा सर्वांना मित्रांना हार्दिक शुभेच्छा. नव्यानं जॉईन होणाऱ्या मुलांचंही गणित मैत्री परिवारतर्फे सर स्वागत. पण बाळांनो, सगळे लेक्चर्स पहिल्यापासून लेक्चर अटेंड करण्यासाठी आपल्याला गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विलंब करू नका प्लीज. ओके, प्रॉब्लेम सेटमध्ये आपण दशांश रूप शिकलो. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर प्रॉब्लेम सेटमध्ये क्वेश्चन नंबर 4मध्ये आलो आपण. क्वेश्चन नंबर 4 काय म्हणले बघा, ही अपरिमेय संख्या आहे 5 + √7. ही अपरिमेय संख्या आहे. अपरिमेय, रॅशनल आणि इरॅशनल, रिअल, बोथ पार्ट्स आर देअर. अपरिमेय संख्या आहे हे सिद्ध करा. ह्या सिद्धतेचा एक प्रकार आहे बाळांनो, हा नव्यानं तुमच्यासमोर येतो आहे. हा आणि इंटरेस्टिंग आहे, जसा काय विशेष नाही आहे. काल 1 नोव्हेंबरला शाळेला सुट्टी होती. हे वाक्य अप्रत्यक्षरित्या कसं सिद्ध करायचं असतं बघा. शाळा होती असं गृहीत धरायचं आणि मग बेल वाजलीच नाही, मुलं आलंच नाहीत, शिक्षक शाळेकडे आलेच नाहीत, हे त्याच्या पॉसिबल वेजनं तपासणी करायचं. आणि ह्या वर्षात 3-4 रिझल्टवरनं असं दिसतंय की शाळेला बंद होते, म्हणजे मांडलं होतं ते आपलं खोटं आहे. आपण जे मांडलो होतो ते खोटं आहे हे सिद्ध करायचं, म्हणजे ते प्रश्न सिद्ध झाला असा. अशी ही सिद्धता आहे. तर आता मांडलं होतं ते खोटं आहे मानायचं अगोदर उलटं. काल 1 नोव्हेंबर रोजी शाळा भरली होती असं मानायचं आणि मग सुट्टी नव्हती हे सिद्ध कसं होतं की मग सगळ्या पॉसिबल वेजकडे जायचं. तसं बरोबर ही अपरिमेय संख्या दाखवायची आहे ना, तर तिला उलटं म्हणायचं. शाळा होती, शाळेला सुट्टी नव्हती, शाळा होती, त्याच्या उलटं. ह्याला 5 + √7ला काही क्षणाकरता आपण या नंबरला अपरिमेय नाही परिमेय आहे असं मानूया. आता परिमेय आहे असं मानलं म्हणलं की ते असं होणार ना, या रूपामध्ये असतं, किंवा तुम्ही त्याला x असंही घेऊ शकता, काय बिघडत नाही. ही परिमेय संख्या आहे असे मानू. हे जास्त चांगलं, हे अशा रूपामध्ये मांडता येतं, त्याला आपण परिमेय संख्या म्हणतो. असे मानूया तात्पुरतं, थोड्या वेळाकरता तात्पुरतं आपण ही संख्या परिमेय संख्या असं मानूया. पोचायचं आहे मात्र इथं पोचायचं आपल्याला. मांडलो आहे तर हे, पण मांडलेलं चुकीचं आहे हे सिद्ध करणं म्हणजे या प्रमेयाची याचा सिद्धता मांडणं. आता मग तपासणी करायला चालू करूया. ह्याची पुढची पायरी, हा नंबर इथं आहे, हा इथं आहे, आणि ह्याच्यासाठी आपण p/q किंवा x म्हणूया. p/q जास्ती चांगलं. ह्याच्यानंतर ह्याला थोडंसं गणित रूपांतर देऊया. गणितातली थोडीशी संस्कार याच्यावरती करूया. हे जे टोपी घातलेले आहेत ना, हे या बाजूला ठेवतो आणि इथं हे जे नंबर्स आहेत, हे जे छेद अंश असणारी संख्या आहे, ती आपण या बाजूला पक्षांतर करूया. वर्गमुळात नाही आहे, ती बाहेर आहे बघा. आता ह्याचं नीट ऑब्झर्वेशन करा. ही पण p/q आहे, ही पण p/q आहे. त्यांची वजाबाकी केली तरी पण p/q मध्ये येणार. या बाजू मात्र असं सांगायला लागली, इथं अशी बाजू आली बघा. ही बाजू आहे, ही संख्या परिमेय आहे, या बाजूची संख्या ती परिमेय संख्या आली, आणि या बाजूला त्याचं जे उत्तर इंडिकेट करते हे मात्र अपरिमेय संख्या. हे शुअर आहे, बरोबर आहे का बघा बरं, अपरिमेय संख्या. आता एकाच प्रश्नाचं उत्तर परिमेय संख्या आणि अपरिमेय संख्या असणं इम्पॉसिबल आहे. ही बाजू असं म्हणाली इक्वल टू साईनमध्ये आहे, इथं इक्वल टू साईन इथं आहे. आता एका बाजूचं चित्र दिसतंय परिमेय आणि एका बाजूला दिसतंय अपरिमेय, आणि इट इज इम्पॉसिबल, हे शक्य नाही. हे एकाच बाजूच्या बाबतीमध्ये परिमेय संख्या, उजवी बाजू अपरिमेय संख्या, डावी बाजू परिमेय संख्या, ही विसंगती आहे बघा, आणि त्याच्यामध्ये इक्वल टू साईन आहे. मग आपल्याला धड्याचं नाव म्हणजे की कन्सेप्टच गणितातलं बदलावं लागेल.
एका बाजूला परिमेय संख्या, दुसऱ्या बाजूला अपरिमेय संख्या, ह्या सगळ्या संख्या दे आर डिफरंट फ्रॉम इच अदर. ते एकमेकापासून विलग आहेत, ते एकमेकापासून अलग आहेत. एकतरी संख्या परिमेय संख्या असायला पाहिजे, तर अपरिमेय असायला पाहिजे. एखादी संख्या दोन्ही पण असू शकत नाही. हे विसंगती आहे. काल शाळा होती, 1 नोव्हेंबर रोजी शाळा नव्हती हे खरं वाक्य आहे, पण शाळा होती असं मानूया आणि त्याच्या पॉसिबल वेजना चेकआउट करूया. तिथं विसंगती आढळली. होय, मी माझ्या मित्रांना विचारलं, शाळा बंद होती, शाळेला सुट्टी होती. यस. शिपाई मामांना विचारलं, बेल झाली नाही. यस. टीचर्सना सगळ्यांना विचारलं, शाळा नव्हती. म्हणजे मी मांडलं होतं ते नक्की चुकीचं आहे, शाळा होती ते. म्हणजे 1 नोव्हेंबर रोजी दिवाळीची सुट्टी होती. तसं इथं आलं. हे विसंगत आहे. हे त्या गणितातल्या तत्वाशी विसंगत आहे. म्हणून आपलं म्हणणं हे विसंगत आहे. एक बाजूला हे विसंगत आहे. बघा, एकाच बाजूला एक बाजू, नाण्याच्या 2 बाजू जसं म्हणतो आपण, तसं एक बाजू परिमेय संख्या, दुसरी अपरिमेय संख्या, हे विसंगत आहे हे तुम्हाला पटलं पाहिजे. एकच संख्या किंवा एकच नंबरला आपण परिमेय आणि अपरिमेय असं म्हणता येणार नाही. एकतर ती या गटात येणार किंवा एकतर या गटात येणार. हे विसंगत आहे. म्हणून आपले जे मांडणं आहे, म्हणून आपण जे मांडलो आहे 5 + √7 अपरिमेय संख्या मांडलो आहे, परिमेय संख्या मांडली आहे, हे चुकीचे आहे. मांडणे हे चुकीचे आहे, हे चूक आहे. हे परिमेय संख्या मांडलो हे चूक आहे. ह्याचा एकच अर्थ निघतो, ते अपरिमेय आहे, म्हणून ते अपरिमेय आहे. अशा रीतीनं कुठलाही प्रश्न जर परीक्षेत आला तर तुम्ही हे सहजपणे अगदी हॅपीली बाळगणं हे सोडवायचं आहे, विदाउट टेन्शन, सहज अगदी. कुठला पण प्रश्न, इथं फक्त अंक बदलून येतील. अप्रत्यक्ष अगोदरच ते सिद्धतेचा म्हणलं की आपल्याला नको वाटतं. हे एक भाग, पक्षादी सिद्धता मांडा, आकृती काढा, तर्क दृष्टिकोनातून विचार करा, ह्या गोष्टी नको वाटतात. पण गणितामध्ये सुद्धा अशा छोट्या प्रूफ्स आहेत. बऱ्याच परीक्षेमध्ये असा टर्मिनलला प्रश्न आला आहे. तुमच्याही परीक्षेमध्ये शिवरले असा प्रश्न असणार आहे आपल्या 6 माही परीक्षेमध्ये. ही अपरिमेय संख्या आहे, हे सत्य आहे, आणि हे सत्य तुम्ही सिद्ध कसं कराल, हे आपल्या स्वतःच्या मनाला पटवून सांगायचं की हे कसं अपरिमेय संख्या आहे. म्हणून मग ह्याच्याबरोबर तात्पुरतं आपण ह्याला विसंगत असं, त्याला एक त्याच्या उलटा अर्थ म्हणलो, ही परिमेय संख्या मांडली, म्हणजे याचा अर्थ p/q रूपात मांडता येते. मग ह्याला थोडंसं सोपे रूप दिलं, हे +5चं पक्षांतर केलं, हे असं आलं, हे 5/, हे p/q, हे p/q, याचा वजाबाकी केली तर निश्चितपणे परिमेय संख्यांची वजाबाकी ही परिमेय संख्याच येणार, आणि या बाजूला परिमेय संख्या राहते आणि या बाजूला अपरिमेय संख्या, वर्गमुळात 7 ही संख्या अपरिमेय आहे. हे सूर्यप्रकाशात स्वच्छ आहे. प्रत्येक पूर्णवर्ग नसलेली संख्या जर वर्गमूळ ही अपरिमेय संख्या आहे. आता तुम्हाला वर्गमुळात 9 असतं तर मात्र ही मात्र पूर्णवर्ग संख्या असल्यामुळं वर्गमुळात 9ला सिम्प्लिफाय करता येतं, त्याला ते कर्णचिन्ह फोडून बाहेर आणता येतं, म्हणून ती मात्र परिमेय संख्या आहे. आणि विसंगती ही तुम्हाला पटली पाहिजे कशी, बघा, एका बाजूला एक बाजू असं सांगते की ती बाजू सांगायला दोन्हींच्या मध्ये बरोबर चिन्ह आहे, आणि एक बाजूला परिमेय आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र अपरिमेय आहे. हे परिमेय आणि अपरिमेय यांच्यामध्ये इक्वॅलिटी असणं, साम्य असणं किंवा दोन्ही समान असणं, इट इज इम्पॉसिबल. इट इज कॉन्ट्राडिक्टरी टू आवर अझम्पशन. आपण जे गृहीत धरलो आहे त्याच्यात ते कॉन्ट्राडिक्टरी आहे, म्हणजे आपण मांडलेलं चुकीचं आहे, म्हणजे सत्य हे अपरिमेय संख्या आहे. आलं लक्षात बघा. असा हा सिम्प्लिफायचा भाग आहे. आरामात आणि सहजपणे आपण करण्यासारखा तो भाग आहे. परत एकदा नवीच्या मित्रांना विशेष करून रिक्वेस्ट करतोय, आपला सर्वच अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे. सामायिकचा नव्हे तर इव्हन पुढचा सर्व प्रॉब्लेम सेट आपण पूर्ण करून तुमच्यासाठी करतोय. परंतु काही आधेमध्ये काही प्रश्न, मला काही एक्स्ट्राऑर्डिनरी प्रश्न पण आपण टाकतोय, चांगला रिस्पॉन्स देत आहे. काही मी पेपर्स वगैरे तुम्हाला पाठवतोय 6 परीक्षेचे पाठीमागच्या अभ्यासक्रमावरचे, त्यातले काही धडे नसलेले प्रश्न तुम्हाला दिसत आहेत. पण बाळांनो, गणित मैत्रीवरती आपण हे धडे पूर्ण केलेत, त्यामुळे जरासं एकदा दोनदा नीटपणे तुम्ही जर बघितलात, वाचलात, गणित मैत्रीमुळं आपल्याला हे थोडंसं कळतं आहे. असा रिस्पॉन्स जरी शाळेत शिकवलं नसलं, जरी शिक्षकांनी अजून शिकवलं नसलं, तरीसुद्धा पालकांचा आणि मुलांचा एक चांगला रिस्पॉन्स आपल्याला मिळतो आहे. आणि तुमच्या विशेष रिस्पॉन्सवरतीच आपलं गणित मैत्री गेले 4 महिने झालं टिकलं आहे, तुमच्या ह्या विश्वासावरतीच. आणि परत एकदा रिक्वेस्ट करतो की गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व अभ्यासक्रम
तुम्ही 9वीत आहात, 10वीचे सुद्धा पूर्ण अभ्यासक्रम तुमच्यासाठी तुम्हाला कधीही तो टॉपिक बघता येईल अशी व्यवस्था आपण केलेली आहे. तर त्यामुळं गणितमध्ये तुम्हाला सबस्क्राईब करा, कोणताही ग्रुप जॉईन करा, तुम्हाला पहिल्यापासूनचे सगळे लेक्चर्स मिळतील. कोणाला काय अडचण असेल, काही मुलांचे फोन्स किंवा व्हॉट्सअपवरून मॅसेज असतात की सर मला 1.2 आला नाही, 1.3 आला नाही. तसं होत नाही, चुकून एखाद्या वेळेला ती लिंक त्याला मिळाली नसते. त्यासाठी आपण स्पेसिफिक लिंकची ही व्यवस्था केलेली आहे. त्यामुळं आय एम हार्डली रिक्वेस्ट यू सबस्क्राईब माय चॅनल. असा प्रश्न 5वा होता. प्रश्न 4था होता, सॉरी. प्रश्न 5व्यासाठी आपण पुढील करणी ज्या आहेत ना त्या सोप्या रूपात मांडा. पुढील करणी ही सोप्या रूपात मांडा. करणीला सोपे रूप द्यायचं आहे. बघूया तर मग कसं देता येईल. फार इंटरेस्टिंग आणि सोपे समज आहेत बघा, फार चांगले वाटतात शिकायला आणि शिकण्यासाठी आणि समजावून सांगायला सुद्धा. त्यातलं क्वेश्चन नंबर 5मधलं ह्याचं सिम्प्लिफाय पाहिजे आपल्याला, सोपे रूप पाहिजे. 3/4 × √8 ही करणी अजून सोपे रूपात पाहिजे. करणी तशी थोडीशी अजून हार्ड आहे, तिला हाऊ टू सिम्प्लिफाय. ही करणीच आहे, करणीच ठेवायची आपल्याला, पण तिचं सोपे रूपात पाहिजे ती. बघूया तर मग. ठीक आहे. 3/4 करणीचं सिम्प्लिफिकेशन आहे, दॅट्स करणी. इथं करणी आहे. √8 ही पूर्णवर्ग संख्या नसली तर तिच्यामध्ये लपलेली 4 × 2 अशी संख्या लपली. पुढं बघा 3/4 तसंच राहू दे. 4 ही संख्या, ह्याच्यात 2 भाग होतात बघा. हे असं तुमच्या मनात झालं पाहिजे, असं असं. येस. ह्याच्या पुढचं सिम्प्लिफिकेशन बघा बाळांनो. मी जरा खालचं दिसत नाही आहे इथं, मी वरती लिहितो पुढची पायरी. 3/4 4चं वर्गमूळ 2, वर्गमूळ 2 आहे तसं. बे एके बे, बे दोन्ही 4, 3/2 × √2 असं ह्याचं सोपे रूप. करणीचं सिम्प्लिफिकेशन आपल्याला असं देता येईल. परत एकदा बघा. 4 2 8, 4चं वर्गमूळ 2, बे एके बे, बे दोन्ही 4. त्यांना आहे तिथं खाली डबल सीट आहे, तो खाली आहे, खालीच ठेवला. पण बे एके बे, बे दोन्ही 4 असा त्रिकस गुणाकार नाही होणार. इथं गुणाकार आहे, बे एके बे, बे दोन्ही 4 इथं भागाकार होणार आहे. लक्षात आलं ना. अशा साध्या चुका नाही करायच्या आपल्याला. हे बघा 4 × 2 असतं तर 8 झालं असतं, पण हे असं आहे आणि ह्याला ×2 आहे, तेव्हा ते भागाकार आहे तिथं सूचित केलं आहे. ह्या सोप्या क्रियांच्यावरती सुद्धा स्वतःचं कमांड मनापासून असलं पाहिजे बाळांनो. ओके. असं सिम्प्लिफायमध्ये क्वेश्चन नंबर 5मधला दुसरा प्रश्न आहे. -5/9 × √45. 45 हा नंबर पूर्णवर्ग संख्या नसला तरीसुद्धा 45 हा एक मल्टिपलमध्ये जाऊया. समजा तुम्ही 45चे फॅक्टर्स कोणते योग्य दिसतील तुम्हाला. इथं जे डबल सीट दिलेत ना, हे त्याचे फॅक्टर आहेत बघा. 9 × 5 = 45. 9च्या पाड्यामध्ये 45 हा नंबर येतो आहे. ओके. इथं पण आपण 4 2 8मध्ये एक संख्या आली. 45चे अवयव पाडा. 15 कुणी म्हणेल 15 × 45 आहे सर, पण ह्याचं 15 ही पूर्णवर्ग संख्या नाही आणि 3ही नाही आहे. त्या दोन्ही पण बाहेर येणार नाहीत. वी कॅनॉट सिम्प्लिफाय दॅट करणी. आपण त्याचं सोपे रूप देणार नाही. त्या करणीचं सिम्प्लिफिकेशन करणे म्हणजे याच्यामध्ये असणाऱ्या पूर्णवर्ग संख्येला बाहेर काढायचं आहे. मग पूर्णवर्ग संख्या कोणत्या होत्या. लपलेली संख्या बघा, त्यात 1 आहे, 2 नाही, 3 नाही, 4 आहे बघा. 4च्या पाड्यात नाही आहे. नंतर 5 पूर्णवर्ग नाही, 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 9 आहे. 9च्या पाड्यात येते बघा. 9 × 5 = 45. ओके. याची गरज आहे सिम्प्लिफिकेशनसाठी. आता मात्र हे डायरेक्ट करूया बघा. 5/9. 9चं वर्गमूळ बाळांनो 9 नाही, किती येणार 3, आणि वर्गमुळात राहणार हे मात्र बाहेर येणार नाही. ह्याला बाहेर याची परमिशन आहे कारण ती पूर्णवर्ग संख्या आहे. 9 बाळ तुझं वर्गमूळ किती तर 3. 5 वर्गमूळ नाही माहिती, त्याला तसंच ठेवा. इथं भाग घालूया. 3 एके 3, 3 त्रिक 9. मगाच्यासारखं जो खाली राहिला तो खाली, जो वरती राहिला तो वरती. -5 × 1 -5 आणि हा 3 अँड √5 अशा रीतीनं ह्याचं सहज सिम्प्लिफिकेशन आपल्याला देता येईल. अलग लक्षात बघा बाळांनो जरासं. करणीचं सोपे रूप देणे. -5/9 45. 15 त्रिक 45 ची निवड ही आपली चुकीची निवड आहे. ना 15चं वर्गमूळ माहीत आहे, ना 30चं वर्गमूळ माहीत आहे. 15 आणि 3 ह्या पूर्णवर्ग संख्या नाहीत. जिचं तुम्हाला वर्गमूळ सांगता येतं तिला पूर्णवर्ग संख्या म्हणायचं.
ती करणीतून बाहेर पडते, तिचं सिम्प्लिफिकेशन होतं, म्हणून आपण बाळांनो असं सोडवतो. आलं का लक्षात? असा हा 2 प्रश्न सिम्प्लिफाय द फॉलोइंग सर्स यामध्ये येतं. प्रश्न 6व्यामध्ये जाऊया. प्रश्न 6वा सुद्धा असाच बाळांनो सोपा आणि छान पद्धतीनं तयार केला आहे. चला बाळांनो पुढे जाऊया. परत एकदा 9वीच्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मैत्रिणींनो, मुलांनो, गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला. फार 9वीची मुलं पाठीमागे पडतात. एकतर जॉईनिंगला पण 9वीची मुलं जरा आळस करतात मोठ्या प्रमाणामध्ये. त्यांना काय अभ्यास आवडत नाही, त्यांना काय गांभीर्य नाही आहे अजून बऱ्यापैकी, पण बऱ्यापैकी मुलांना आहे सुद्धा. त्या प्रिय बाळाने सबस्क्राईब केले. मला तुमच्याकडून बाळांनो मोठी अपेक्षा आहे. मोठ्या प्रमाणात जॉईन आहात. 9वीचे प्रिय मित्र मला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करतील आणि माझ्याशी जोडले जातील अशी अपेक्षा व्यक्त करतो. ओके बाळांनो. प्रश्न 6वा. पुढील करणे सोपा परिमेय गुणक लिहा. सोपा पुढील करणीचा सोपा परिमेयकरण गुणक. परिमेयकरण गुणक शब्द कसा आहे बघा. सोपा पाहिजे आणि परिमेय करणारा गुणक पाहिजे. ज्या संख्येनं गुणल्यावर त्याचं परिमेयकरण होतं तो सोपा पाहिजे. सोपा परिमेयकरण गुणक पाहिजे. बघूया तर जरा प्रश्नाचा अर्थ समजला का? आता परिमेयकरण गुणक म्हणजे ह्याला तुम्ही √32 जर गुणला तरी हे √32चं स्क्वेअर होतं आणि ह्याचं परिमेयकरण होतं. हा नको आहे आपल्याला. √2 √32चा परिमेयकरण गुणक हा √32 घेतला तरी चाललं असतं, पण त्याने शब्द वापरला आहे तो सोपा पाहिजे. सोपा परिमेयकरण गुणक पाहिजे. तो कसा शोधायचा बघूया. असं अपेक्षित नाही, हे उत्तर बरोबर असलं तरीसुद्धा त्यांची अशी अपेक्षा आहे की जो तुम्ही परिमेयकरण गुणक वापरणार आहात तो सोपा असला पाहिजे, छोटा असला पाहिजे. हा पुरा असला तरी तो परिमेयकरण गुणक पूर्णच निघून जाईल अशी अपेक्षा नाही आहे, तुम्हाला सांगितलं तसं. आता ह्याचं सोपा परिमेयकरण गुणकाचा अर्थ असा. 32 ही संख्या कशी तयार झाली बघा. √32 गुणलं ना तरीसुद्धा आपल्याला ते काय होते परिमेयकरण गुणकमध्ये जाऊ शकतं. आता म्हणून आपल्याला हा सोपा परिमेयकरण गुणकाची संकल्पना मुळात अशी आहे. आपण असं करूया, ह्याचे 2 फॅक्टर्स पडूया. 32 बाळगणं फॅक्टर्स पडताना पुन्हा लक्षात घ्या, सोप्याकडे जात असताना ह्या ज्या पूर्णवर्ग संख्या आहेत ना ह्या तुम्हाला माहिती असायला पाहिजेत. 4 8 चौक 32 चाललं असतं, पण अजून 4च्या अवयव पडतील. 8 चौक 32 चाललं असतं, पण अजून त्यातनं 4 काढावं लागेल असेल, ते नको. मग जर असं मोठा नंबर घ्यायचा. 4 नको. 4 आहे, 9 आहे, त्यानंतर 16 आहे बघा. हा आता ह्याची निवड करणं जास्त गरजेचं आहे. 4मध्ये आणखीन एकदा काम करावं लागलं असतं. ह्याला असं करूया 16 2 32. येस. सेचं सिम्प्लिफिकेशन बघा काय होणार. 16चं वर्गमूळ 4 आणि हे राहणार असं. आत्ता सांगा कोणत्या एका खास संख्येनं गुणलं ना त्याचं परिमेयकरण होणार आहे. आता सगळ्या 32ची गरज नाही आपल्याला. ओन्ली वर्गमुळात अडकून पडलेली संख्या परिमेयकरण गुणक म्हणून आपण घेऊया. तो √2 बघा बरं. 4 √2 आणि √2चा गुणाकार येणार 2 आणि त्याचं परिमेयकरण होणार. लक्षात आलं का बघा. म्हणजे परिमेयकरण गुणक जो घेणार आहोत आपण तो जास्त जी संख्याची मदत तुम्हाला लागली तो सोपा परिमेयकरण गुणक. म्हणजे याचं उत्तर लिहिणार आहोत आपण. √2 ही करणी या परिमेयकरणाचा सोपा गुणक आहे. √2 ही करणी √32चा सोपा परिमेयकरण गुणक आहे. सोपा परिमेयकरण गुणक आहे. लक्षात आलं बघा. परत आणखीन एकदा बघा ना. संकल्पना तशी सोपी आहे पण लक्षात घेऊपर्यंत बघा. तुम्ही म्हणत सर 4च्या पाड्यात 32 असताना का घेतला नाही. काय झालं असतं तुम्ही असं घेतलं असं समजा 4 8 32. 4चं वर्गमूळ 2 येणार. परत विचार करायला पाहिजे आपल्याला याचं. पुन्हा 4 2 8 करावं लागेल त्याचं आणि हे असं होणार. त्यापेक्षा सोपा मार्ग असा होता लहान संख्येपेक्षा आपली 16च्या पाड्यामध्ये येणं आणि ते सुचणं ते होते आपोआप आपल्या लक्षामध्ये ते येत राहतं. त्यातली मोठी संख्या पुन्हा भाग पडायला नको म्हणून सोपा परिमेयकरण गुणासाठी 32ला आपण 16 गुणिले 2 लिहितो. 16चं वर्गमूळ 4 वर्गमुळात 2 हा नंबर राहिला. वर्गमुळात 2 ह्या नंबरला बाळांनो पुन्हा वर्गमुळात 2 गुणलं. ह्यांच्या काही गरज नाही. ह्या ऑलरेडी परिमेय आहेच. फक्त हा अपरिमेय संख्येला आपल्याला
गुणकाची गरज आहे. या संख्येची मदत आपल्याला हवी आहे, म्हणून 4 2 8. म्हणून ह्याला सोपा परमीकरण गुणक म्हणून घ्यायचा आहे, तो वर्गमुळात 2ला. आलं लक्षात? चला तर बाळांनो, असं आपण पुढच्या प्रश्नामध्ये जाऊया. ओके, थोडंसं पुढचा प्रश्न अधिक चांगल्या रीतीने समजून घेऊया, म्हणजे आणखीन तुम्हाला ते गणित समजायला मदत होईल. आता जे गणित आहे पुन्हा लक्षात घ्या, पूर्णवर्ग संख्ये आणि वर्गमुळातून बाहेर पडायला पाहिजे. आपल्याला त्या मिक्स्ड सरळ, प्युअर सरळ हे सगळ्या कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजेत. मी ह्या भागानं पहिल्यापासूनच्या भागात आपण हे सगळं डिस्कस केलो आहे. नव्याने जॉईन झालेल्या मित्रांना परत एकदा सांगतोय, तुम्ही जॉईन होता, सबस्क्राईब होत नाही, सबस्क्राईब नाही केला की ते पहिल्यापासून तुम्हाला येणार नाही. त्यासाठी त्या लिंकला जॉईन होणं गरजेचं आहे. पहिल्यापासून सगळे लेक्चर्स विना थांबा तुमच्यापर्यंत पोहोचतील. त्यासाठी गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला बाळांनो वेळ करू नका. पुढची पूर्णवर्ग संख्या सांगा जरा मला. 1 4 9 16 25 36 49, म्हणजे हे तुम्हाला माहिती असणारी संख्या होत्या. आता ही संख्या दिली त्यांनी, याच्यामध्ये सुद्धा वर्गमुळात 50ला वर्गमुळात 50ला गुणले की उत्तर 50 येणार आहे, पण तो सोपा परमीकरण गुणक नाही. आता कुणाला वाटेल 50चे अवयव सांगा सर, 10 5 50. ओके, वी आर राईट, 10 5 50, बट 10 ही पूर्णवर्ग संख्या नाही आणि 5 ही सुद्धा पूर्णवर्ग संख्या नाही, म्हणजे हे चालणार नाही बाळांनो. मग आपल्याला 10 5 50 घेऊन बसलो की आपल्याला मार्क्स मिळणार नाही, ते गणिती सुटणार नाही. त्यापेक्षा 50 बरं, 10 5 50पेक्षा. बोला पुढं. मग कुठले अवयव निवडूया? येस, 25 गुणिले 2 सांगा बरं. 25 वर्गमुळ 5 वर्गमुळात 2 अडकून पडलं. आता परमीकरण गुणक सांगा, याचं परमीकरण करायचं आहे. कुठला गुणक घेऊया? सोपा परमीकरण गुणक म्हणून आपण निवड करूया वर्गमुळात 2ची, आणि मग त्याचं उत्तर होणार आहे बघा 5 गुणिले 2, असं करून त्याचं परमीकरण होणार आहे 10. म्हणून या प्रश्नाचं उत्तर, परमीय संख्या तयार झाली ना, त्याला छेद आणि अंशमध्ये जाऊ शकतो, त्या कर्णचिन्हातून ते बाहेर आली संख्या, आणि म्हणजे ते परमीकरण आहे. आता मात्र उत्तर सांगा, कोणती संख्या या संख्येचा सोपा परमीकरण गुणक आहे? कोणती? वर्गमुळात 2. वर्गमुळात 50कडे जायची गरज नाही बाळांनो आपल्याला. लक्षात आलं? 25 हे वर्गमुळातून, याच्यामध्ये लपलेली पूर्णवर्ग संख्या आपण बाजूला काढतोय आणि ती मोठी असावी, लहान नको. पुन्हा आपल्याला सिम्प्लिफाय करावं लागतं म्हणून. ओके बाळांनो, 27 वर्गमुळात 27. तिथं वर्गमुळात 25 येणार नाही बाळांनो. काय कारण सांगा बघूया? वर्गमुळात 25चं परमीकरण गुणक त्याची गरजच नाही आहे, कारण वर्गमुळात परमीय संख्या ही वर्गमुळात 25ची संख्या परमीय संख्याच आहे, त्याला गुणकाची काय गरज आहे? कशानं गुणल्यानंतर अशी बाहेर पडणारी संख्या नाही तयार होणार. असा एक संख्या शोधतोय आपण की जिनं गुणल्याबरोबर ते वर्गमुळातून बाहेर पडतं पटत नाही, अशी लहान संख्या शोधतोय. वर्गमुळात 50 असं ते बाहेर पडलं असतं, पण मोठी संख्या नको. बोला, यापैकी एक नंबर याच्यामध्ये आहे, तो गुणाकारामध्ये. येस 9 त्रिक 27. 9ला 9 वर्गमुळात असणारी संख्या असली तरी सुद्धा ती परमेय संख्या आहे, कारण ती पूर्णवर्ग संख्या आहे. पण 3 मात्र बाहेर यायला परमिशन नाही, कारण ती पूर्णवर्ग नाही, ती तशीच अडकून पडणार. इथं गुणण्याची गरज आहे, ती फक्त वर्गमुळात 3. याचं उत्तर होणार बाहेरचं 3 आणि 2 वर्गमुळात 3नी तयार झालेलं 1 3 असं परमीकरण होणार. ती संख्या असणार आहे 9, आणि परमीकरण गुणक म्हणून आपल्याला जी उत्तर पाहिजे होतं, या संख्येचा परमीकरण गुणक हा केवळ वर्गमुळात 3 आहे. हा नंबर आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? हा परमीकरण गुणक शोधण्याचा एक प्रमुख टेक्निक आहे. आलं लक्षात सगळ्यांच्या? ओके बाळांनो. आता बघा, संख्या आहे 4थं गणितातलं, हे 2रं 3रं आणि 4थं दिसते का? नाही दिसत बाळांनो हे तुम्हाला? ओके, 4थं 3/5 आणि वर्गमुळात 10 आहे. चला, 10चे अवयव पाडा सांगा बरोबर. 5 2 10 पडतात, पण कर्णचिन्हातून बाहेर येण्यासाठी नाही. कर्णचिन्हातून बाहेर पडणारे एकही संख्या त्यात नाही. 10चे दुसरे अवयव 10 1 10. एक काय बाहेर आला काय नाही आला काय, काही गरज नाही आहे त्याची. 1चं वर्गमूळ 1च, ती करणीच नाही आहे मुळात. मग अवयव पडत नाहीत. आता परमीकरण गुणक म्हणजे तो पूर्ण संख्येची गरज आहे.
वर्गमुळात 10ची. बरं का? आता इथं कसं आपण त्याचे छोटे छोटे पार्ट केलो आणि फक्त परिमेय संख्या त्यातली शोधली. इथं मात्र आता 3/5 वर्गमुळात 10 वर्गमुळात 10 10 5 एके 5 5 दोन्ही 10 ह्याचं उत्तर आलं 3 दोन्ही 6. अशा रीतीनं ह्याचं परिमेयकरण होतं आणि म्हणून ही या संख्येचा परिमेयकरण गुणक आहे ओनली वन नंबर. दॅट्स नंबर इज √10. हा नंबर आहे बघा. फक्त वर्गमुळात 10 ही एकमेव संख्या त्या चिन्हाची त्या कणीची सोपा परिमेयकरण गुणक म्हणून आपण निवडू शकतो. गणित सोपंच आहे बाळांनो, पण थोडंसं लक्ष देऊन बघायला पाहिजे, थोडंसं काळजीपूर्वक बघायला पाहिजे. निश्चित बघत राहूया. दिवाळीचा आनंद लुटता सुद्धा थोडासा वेळ काढून आपण गणित शिकत राहूया. ओके. 10च्या ऐवजी समजा 11 असतं तर कुठला पण नंबर असता तर त्याचं उत्तरसुद्धा आपल्याला तीच संख्या घ्यावी लागली असती. पुन्हा एकदा बाळांनो आठवण करून देतोय, आमच्या गणित मैत्री चॅनलला पाहत राहा, सबस्क्राईब करत राहा. सर्व काही गणितातल्या गमती जमती असतील तुमच्यासाठी करतो आहे. 450 तास मी पूर्ण केलेले आहेत. तुम्हाला कोणतंही लेक्चर कोणत्याही वेळी बघण्यासाठी गणित मैत्री चॅनलवरती सबस्क्राईब करा, कॉन्टॅक्टमध्ये राहा, शंका शेअर करा. आपण सर्व शंकांचं तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करूया. त्यासाठी बाळांनो गणित मैत्री चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विलंब करू नका, प्लीज अँड प्लीज. 5वं गणित आहे 3 वर्गमुळात 72. नंतर थोडंसं आपण जेव्हा शिकतो ना तेव्हा आपोआपच आपल्या ब्रेनमधून स्पार्क बाहेर पडत असतात. कोणती संख्या? 72. त्यातली जवळची संख्या तुम्हाला इथे दिसली पाहिजे. 50 25 दोन्ही 50, 98 49 दोन्ही 98, 72 36 दोन्ही 72. हे सहज होऊन जातं, ते पाठ करावं लागत नाही, तुमच्यातून असं उपजत बाहेर पडतं आणि ते होतं बाळांनो. ते 72 36 दोन्ही 72. ओके. आपण ह्याचा पडताळ बघतोय फक्त. 36 चल बाहेर, पण बाहेर होताना ते किती होणार सांगा? 6. येस. आत कोण अडकून पडला सांगा? √2. आता मला याचं परिमेयकरण गुणक म्हणून एका सोप्या संख्येची गरज आहे. हे झालं बघा सायंत्रिका 18 वर्गमुळात 2. पण पुन्हा याला एकच संख्या आपण बोलूया तिला, ती म्हणजे वर्गमुळात 2. त्याचं होणार बाळांनो 18 दोन्ही 36, कारण ह्याचं उत्तर आहे 2. परिमेयकरण गुणक जो आला तो हा √2. लक्षात आलं? 36 दोन्ही 72 आणि म्हणून याचं परिमेयकरण गुणक आहे तो वर्गमुळात 2. हे आपलं उत्तर आहे. वर्गमुळात 2 ही संख्या या संख्येचा सुद्धा सोपा असा हा परिमेयकरण गुणक आहे. आणखीन एक गणित असं छान पद्धतीने दिले बघा. 4 वर्गमुळात 11. 11 ही मुळात प्राईम नंबर आहे. त्याचं 1 आणि 11 शिवाय त्याला कशानेही भाग जात नाही, त्याचे अवयव पडत नाहीत. हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ फस्ट आहे म्हणून तुम्हाला परिमेयकरण गुणक आपल्याला घ्यावा लागेल तो पुरा वर्गमुळात 11. पुरे के पुरे 4 गुणिले वर्गमुळात 11 म्हणजे 11 अकेला 11. बरोबर ना? 11 एकाच करणी चिन्हामध्ये वर्गमुळात 11. हे आता गोष्टी तुम्हाला सहज झाल्या पाहिजे बरोबर. ह्याच्यावर फुल्ली कमांड असायला पाहिजे. वर्गमुळात x गुणिले वर्गमुळात x दॅट्स इक्वल टू वर्गमुळात x स्क्वेअर. बोथ आर गेट कॅन्सल. आन्सर इज x. दॅट्स आन्सर इज 11. 11 चौक 44 हा परिमेयकरण फॅक्टर होतो. ह्या परिमेयकरण फॅक्टरवर बाळांनो 11वी 12वीमध्ये सुद्धा अतिशय सुंदर प्रश्न आपल्याला सॉल्व करायचे आहेत. ते आत्ताच पक्क होऊ द्या, घाई गडबडीत नको. ह्या घाई गडबडीची मोठी शिक्षा आपल्याला 11वी 12वीमध्ये द्यावी लागेल. म्हणून जेवढं काही शिस्तीत तुमच्यापर्यंत पोहोचवता येईल असं गणित मी आहे. तुमचे गणिताचे सर्व शिक्षक आहेत. तुमचे आईवडीलसुद्धा तुमच्याबरोबर आहेत, ते तुम्हाला मदत करत आहेत. काही मुलांची तक्रार आहे, सहजासहजी फोन पालक देत नाहीत. अगदी बरोबर आहे. त्या पालकांच्या त्या निर्णयाचं सुद्धा मनापासून स्वागत आहे. बाळांनो, जोपर्यंत आपण गणिताचा अभ्यास करतोय, गणिताचा म्हणजे अभ्यासासाठी मोबाईलचा वापर करतोय, हे पप्पा मम्मीला सिद्ध होऊ शकत नाही, तोपर्यंत हे आपल्यासाठी त्यांनी मोबाईल किंवा ते व्हॉट्सअप यूट्यूब वगैरे ह्या गोष्टी तुम्हाला वापरण्यासाठी देणार नाहीत. माझा मुलगा असला तरी पण मी देणार नाही. हा पण त्याचा मोबाईलचा दुरुपयोग होणार नाही हा विश्वास तुम्ही जपा. आणि मग पालक बंधू भगिनींना माझी विनंती आहे, मुलं अभ्यास करताना, गणिताचा अभ्यास करताना स्पेसिफिकली वही पेन घेऊन बसतात का बघा. त्यांनी गणितासाठीच करतात काय हे लक्ष द्या. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना दिवाळीसाठी हार्दिक शुभेच्छा. 6माही परीक्षेच्या पूर्वीचा संपूर्ण अभ्यासक्रम पाहून ऑलरेडी पूर्ण आहे. थोडंसं उजळणी वजा नवीन भाग, काही पेपर सोल्युशन्स वगैरे आपण करायचे आहेत, काही मुलांच्या शंका शेअर करायच्या आहेत. लवकरच आपण पुढच्या तासिकेला मॅथ्स सेकंडमध्ये जे पार्ट राहिला आहे त्याचा आपण चर्चा करूया.
मॅथ्स 1साठी पहिलं प्रकरण दुसरं प्रकरण एवढंच होतं. तिसऱ्या प्रकरणामध्ये आपण जाणार आहोत ते सगळंच पूर्ण करून घ्यायचं आहे आपल्याला. गणिताचं कोणत्याही शंका आपण ठेवणार नाही. गणिताचे सर्व टॉपिक्स आपल्याला पूर्ण करायचे आहेत. झालेच आहेत काम ऑलरेडी. ओके बाळांनो, लाऊडली सिस्टीम थोडी थांबली असेल तर परत एकदा आय एम हार्टली रिक्वेस्ट टू यू, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल. आय एम हार्टली रिक्वेस्ट टू यू.